रामगड। आज सुनील केदार यांच्या केसवर निकाल होता आणि त्यावर न्यायालयाने जो निर्णय दिला त्यामुळे त्यांना दिलासा मिळण्याऐवजी पुन्हा एकदा झटका मिळालेला आहे। सर, काय सांगाल, ज्या पद्धतीने आज न्यायमूर्तींनी निकाल दिलेला त्यामध्ये सुनील केदारांना पुन्हा दिलासा मिळण्याऐवजी झटका मिळालेला आहे? यामध्ये खालच्या कोर्टाने सुनील केदार आणि इतर जे आरोपी आहेत त्या सर्वांना 5 वर्षापर्यंत शिक्षा ठोठावली होती। त्याच्याविरुद्ध ते आज त्यांनी सेशन्स कोर्टमध्ये आपला जामीन अर्ज आणि त्या खालच्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी अपील दाखल केले होते। त्या अपीलचा निकाल आज सत्र न्यायालयाने लावला आहे। त्यामध्ये सत्र न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट म्हटलं की 20 वर्षाआधी जे हजारो शेतकऱ्यांनी या बँकेत पैसा गुंतवला होता त्या पैशांचा मिसयूज झाला आहे आणि 153 कोटींचा घोटाळा झालेला आहे। आणि खालच्या कोर्टांनी न्याय देताना आपल्या न्यायनिवाड्यामध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे की याच्यामध्ये जो एव्हिडन्स आला आहे, जो साक्ष्य पुरावा आला आहे, तो पूर्ण डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे। याच्यामध्ये डॉक्युमेंट्स खोटं बोलू शकत नाही। माणसं एखाद्या वेळेस खोटं बोलतील, पण डॉक्युमेंटरी एव्हिडन्स हा सिद्ध यांच्याविरुद्ध झालेला आहे। त्यामुळे यांच्याविरुद्ध प्रायमा फॅसी केस आहे आणि अशा लोकांना, अशा ज्यांनी शेतकऱ्यांचा पैसा डुबवला अशा लोकांना यावेळेस जामिनावर सोडल्यास समाजामध्ये योग्य मेसेज जाणार नाही, म्हणून त्यांचा जामीन अर्ज आज नाकारण्यात आला। त्यासोबतच त्यांच्या शिक्षेला स्थगिती नाकारण्यात आली आणि त्यांची जी शिक्षा आहे त्याला निलंबितसुद्धा करण्यात आलेलं नाही। नक्कीच यामध्ये कोर्टाने निरीक्षण नोंदवताना म्हटलं होतं की मजबूत पुरावे आहे, त्यामुळे अशा पद्धतीचा जर जामीन दिला तर चुकीचा संदेश जाईल समाजामध्ये। त्यांनी स्पष्ट म्हटलं की याच्यामध्ये हजारो शेतकऱ्यांचा पैसा आहे। 20 वर्ष आधी ज्या हजारो शेतकऱ्यांनी यामध्ये पैसा गुंतवला असेल त्यांचे जे तेव्हाचे हाल झाले असतील किंवा त्यांना जे वेदना झाल्या असतील त्यांच्या वेदनांचा विचार करून या ठिकाणी आज यांना जामिनावर सोडल्यास समाजामध्ये चांगला एक मेसेज जाणार नाही, म्हणून यांचा आज जामीन अर्ज कोर्टाने नामंजूर केला आहे। इतर आरोपींबाबत काय निर्णय झाला? त्यांनी सुद्धा जामीन मागितला। अजून 5 लोकांचे जामीन अपील पेंडिंग आहेत। आज एका अपीलचा निर्णय लागला आहे सुनील केदार यांच्या, बाकी आरोपींचे अपील आता पेंडिंग आहे, ते 2 तारखेला डिसाईड होतील अशी शक्यता आहे। पुढे काय मार्ग असणार आहे, काय पर्याय सुनील केदारांकडे असणार आहे ज्यामध्ये त्यांना दिलासा? सेशन्स कोर्टच्या निर्णयानंतर प्रत्येकाला अधिकार असतो, तो उच्च न्यायालयात जाऊ शकतात। नक्कीच या प्रकरणामध्ये आता निकाल आलेला आहे आणि सुनील केदार यांना कुठलाही दिलासा मात्र मिळालेला नाही, त्यामुळे आता त्यांना हायकोर्टाचे दरवाजे ठोठावे लागणार आहे। पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।